नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की अर्णवला अर्जंट कामासाठी ऑफिसला जायचे असते। तेव्हा तो मामाला बोलतो, मामा मला ऑफिसला महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे, तुम्ही घरामध्ये लक्ष ठेवा। तेव्हा मामा बोलतात, तू काहीही चिंता करू नकोस, मी डोळ्यामधले तेल घालून लक्ष ठेवेल, त्या राजेशला आसपास देखील फिरकून देणार नाही। आणि अर्णव बोलतो, सिंदूरची तेवढी काळजी घ्या। तर इकडे आपण पाहतो लावण्य ही राजेशला बोलते, आज मी कसल्याही परिस्थितीमध्ये ARला ऑफिसमध्ये बाहेर येऊन देणार नाही। आणि तेव्हा राजेश देखील बोलतो, तू जेवढा वेळ त्या मिस सिंदूरपासून अर्णवला दूर ठेवशील तेवढाच तो तुझ्याजवळ येईल। तर किचनमध्ये आपण पाहतो ईश्वरी अर्णवसाठी डब्बा बनवत असते आणि ती डब्यामध्ये चिठ्ठी लिहून ठेवते आणि बोलते, आता हा डब्बा उघडल्यानंतर सर्वात अगोदर अर्णव सरांना ही चिठ्ठी मिळेल। आणि आपण पाहतो ती डबा भरत असताना अर्णव हा तिथून आपल्या कारमधून निघून जातो आणि ईश्वरी हा तो डबा घेऊन अर्णव सर म्हणून आवाज देऊ लागते, परंतु अर्णव हा तिथून निघून गेलेला असतो। त्यानंतर आपण पाहतो ऑफिसमध्ये अर्णव हा कामामध्ये अतिशय बिझी असतो। तेव्हा लावण्य ही त्याच्या अतिशय जवळ येते आणि ती त्याला कामाबद्दल बोलू लागते आणि ती म्हणून बोलते, अर्णव तू माझा होतास आणि माझाच राहील, कसल्याही परिस्थितीमध्ये मी तुला आता त्या ईश्वरीचा होऊन देणार नाही। आणि त्याच वेळेस आपण पाहतो ईश्वरी ही अर्णवचा डबा देण्यासाठी ऑफिसला येते आणि दरवाजा उघडून आतमध्ये येते। तेव्हा त्या दोघांना एकमेकांच्या एवढ्या जवळ पाहून तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि तिला अतिशय राग येतो। आता येणाऱ्या भागामध्ये लावण्य व राजेशचा डाव यशस्वी होणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।